सुद्धा डोळे पाणावले होते. यावरून आपल्याला समजते की मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे. जे कोणी मा. जारांगे पाटलांचे हाल बघत होते त्यांचे डोळे पाणावत होते. पत्रकार सुद्धा रडत होते. जेव्हा कोर्टातून आदेश आला की 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना त्या आदेशाच पालन करावे लागले. पण तेव्हा मराठा बांधव बोलत होते, आम्हाला रेल्वे स्टेशनवर बसून देत नाहीत, रस्त्यावर पण नाही, पाऊस आला तर कुठे बसणार. तेव्हा मन खूप कासावीस होत. तेव्हा ते हात जोडून सांगायचे, आम्हाला आरक्षण द्या, आम्ही 5 मिनिटात मुंबई सोडतो. तुम्हाला कोणताही त्रास न देता फक्त आम्हाला आरक्षण द्या. आलेले सर्व ग्रामीण भागातले होते. त्यांना मुंबईतले काही माहीत नव्हतं. शेतातून अन्नधान्य कसं पिकवायचं, शेतमाल शहरातील लोकांना कसा पुरवायचा एवढंच त्यांना माहीत आहे. जेव्हा आरक्षणाची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक मराठा पोलीस कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करत होता आणि म्हणत होता, साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य केले, खरंतर हे पोलिसांच कर्तव्य होत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. आरक्षण भेटल्याचा दुसऱ्या दिवशी आझाद मैदान परिसरात गेले तेव्हा तेथे एकही मराठा मावळा नव्हता. तेव्हा माझे डोळे भरून आले. आपली गावाकडची माणसं दिसली की खूप बरं वाटतं. त्यांची आणि आपली ओळख नसली तरी त्याचं साधं राहणीमान, साधं बोलणं मनाला खूप बहलून टाकत.